मोहिते पाटील, एखादा बाप जातो हर हर महादेवाच्या दारात आणि देवाला रिक्वेस्ट करतो, मारुतीला, महादेवाला, 21 नारळाचं तोरण बांधून चांगला मुलगा दे. चांगला मुलगा तो चांगला 21 नारळाचं तोरण चांगला मुलगा दे मला. येऊ का? बाय, टाटा. मग हिथून कोणची खानावळ रक्तात जन्माला येते माहिती का? बाजा बजाव राजे, तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या. शाबास. राजे, तुमचा पहिला मोळा. आपण एक गाणे वाजव रे. बस ऐसे ही बजाने लगे तो हम यहाँ नाचेंगे, वो कीर्तन रहेगा बाजू में, हम नाचेंगे. अंगात येणं म्हणजे काय? हे इकडे वाजलं की अंगात आलं. हा, फक्त तो डान्स वेगळा आहे थोडा. हा डान्स थोडा वेगळा आहे. मी एवढं वर्ष झालं ते उघडून पेलो, पण माया काय अंगात आलं नाही. आमच्या शेलारवाडीत एक बाई बाय 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 तिने माणसात माणूस ठेवलं नाही. पोरांना कवा नीट बोलत नाही, सुनाला कवा जवळ देत नाही, आंघोळ करते का नाही माहित नाही. तिच्या अंगात खंडोबा येळकोट येळकोट. देव एवढ्या गचाळ माणसाच्या देहात येतोच कसा? आंघोळ नीट नाही, डोक्यातल्या याच्या वाण निघत नाही, आणि देव यांच्या अंगात असू द्या. तो विषयच वेगळा आहे, तो विषय वेगळा. मला मुद्दा काय सांगायचा आहे? अरे कसली मुलं जन्माला घालायची? ठेलो देव देश धर्म सांभाळण्यासाठी क्वालिटीची मुलं जन्माला घाला. अरे आमचे चोखा महाराज पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगा काय मागायचं नाही, फक्त एकच दे, मला मुलगा दे. ऐसा पुत्र दे का देवा, जग म्हणे त्याला बाबा, कन्या ऐसी तरी दे जैसी मीरा मुक्ताबाई. तेव्हा मुलगा असेल नाही तर मुलगी असेल, पण त्याच्या पराक्रमाचा झेंडा ऐसा पुत्र दे गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी